ah
तेव्हा पंढरीची घडी खळा पाझर प्रथम गुरु कोशीश हरि चरणों में ध्यान लगाओ प्रथम गुरु कोशीश हरि चरणों में ध्यान लगाओ जय ऐसे स्थळ कोण तेव्हा पंढरीची घडी खळा पाझर कधी कष्ट प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी शरीर करता म्हणून दाखवलेला आनंद जगद्वंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा कालारूपी प्रकरणामध्ये 4 चरणाचा भंग शरीर कथा घेतलेला आहे विठ्ठल वास्तविक पाहता या अभंगाचा भावार्थ जाणकारांना सांगत बसण्याची गरज नाही अर्थ सोपा आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये काला प्रथमच्या चरणामध्ये तुकोबाराने टाकलेला शब्द अभिमान काला आणि अभिमान ह्या दोन्ही शब्दाचा विरोध होण्यास दाखवतो तुकोबारायांना ह्या अभंगाच्या माध्यमातून एकच आपल्याला साधा आणि सोपा संदेश आपल्यापर्यंत तुकोबाराय पोहोचवत आहे या विश्वामध्ये या निसर्गामध्ये लक्ष चौऱ्या दिवशी खाली जळमूळ जीव जन्माला आला या विश्वामध्ये जळमूळ जीवाची निर्मिती भगवान परमात्म्याने करत असताना सर्व प्राण्यांमध्ये हा उभ्या देहाचा मनुष्य जो प्राणी आहे तो भगवंताने विशेष बनवला आहे विशेष त्याला बुद्धी दिलेली आहे विशेष त्याला आकार दिलेला आहे विशेष त्याला अधिकार दिलेला आहे विशेष त्याला विचार क्षमता दिलेली आहे विचार करण्याची चालना दिलेली आहे आणि म्हणून तो विचाराचा विचार करावा कळावा म्हणून हा मानव देतो आम्हाला दिलेला आहे आणि तो विचार करण्यासाठी किंवा तो विचार जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला किंवा प्रत्येक माणसाला कळतोच का किंवा कळावं किंवा कळत नसेल तर का कळत नसेल त्याच्यासाठी अभंगाची रचना आहे या विश्वामध्ये तुम्ही आपण जन्माला आलो का आलो कामा म्हणजे का आला इथं येऊन काय करायचं पुन्हा ह्या देहाचा त्याग करणं आपल्याला कुठे जायचं पण कुठं जायचं ती अवस्था ज्याला सद्गुरूच्या कृपेने संतांच्या प्रसादाने ज्याला काला कळाला ज्याला काल्याची प्राप्ती झाली त्यालाच आपल्या जन्माची जीवनाची जाण होते ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या कृपेने काला होईल त्याला आपल्या जीवनाची आपल्या स्वस्वरूपाची आपल्या अस्तित्वाची जाण होते बाकीच्यांना होत नाही याच्या मागचं कारण एकच तुकोबारायला सांगतात त्याला आड येणारा फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे अभिमान अभिमान कुठे जाईल अभिमान जाईल अशी जागा कोणती आहे असं स्थळ कोणतं आहे असं कार्य कोणतं आहे तर तुकोबाराय सांगतात अरे ज्या अस्तित्वाच्या माध्यमातून तुम्ही आपण जन्माला आलो ना ज्या पंचतत्वाच्या ध्याने तुम्ही आपण जन्माला आलो ना तीच जागा आहे अभिमान घालवायची तेच शरीर आहे तोच देह आहे आणि त्यालाच पंढरपूर आहे आणि संतांच्या कृपेने तो काला जर त्याला ह्या पंढरीमध्ये जर कळाला काय ह्या पंढरीमध्ये जर कळाला सद्गुरूच्या कृपेने त्याची जर जाण झाली तर कळ जरी असला कळ म्हणजे काय किती दुष्ट असू द्या राक्षस असू द्या
त्याला सुद्धा पाजर डाल्याच्या अनुभूतीचा बाजार पडतो आनंद होतो एकी कारणाने नांदतो आनंदाने नांदतो आणि जिव्हाळ्याने नांदतो काय झालं फक्त अभिमान गेला कचरा गेला आणि मग त्याला त्याच्या स्वस्वरूपाची प्राप्ती होते त्याला काण्याची प्राप्ती होते मग त्याला काण्याची प्राप्ती झाली पुरावा काय तर नेत्री असूची कोठे रोमांच शरीर काय जबाब ते ह्या पंढरीशी घडे ह्या बाजाराकडे काय अनुभूती येते असले वाटतात अष्टसाती भाव होतात तिची विधेय अवस्था होती अंतर्बाह्य हरीने पूर्ण व्यापून त्याच्या अवस्था जाते पूर्ण त्याच्या हाती हे रूपी गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचा आनंदाचा आभास होतो आत होतो बाहेर होतो हा आनंद त्याला आणि जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हा त्याच्या चित्तामधलं त्याच्या कार्यामधलं त्याच्या कर्तृत्वामधलं पहिलं दोही झाकण गुरुनं त्याचा मोहित जात तो पार्टिशन करत नाही कोण विरोध म्हणत नाही कोणाचा मत्सर करत नाही माना प्राणाला हातवत नाही आणि हात नाही ज्याला काला काळाला हे काल्याचं सांगितलं काळाचं काय सांगितलं एकी कारणाचा जेव्हा मानतो काय त्यांच्यामध्ये मेळ होतो आणि ज्याला काला होतो ज्याला मेळ होतो त्याला वैष्णव म्हणतात आणि त्याला वैष्णवाचा मेळावा मानतात जो वैष्णव झाला वैष्णव कोण होतो ज्याच्या जीवनामध्ये काला झाला सद्गुरूची कृपा झाली सद्गुरूचा बोध झाला जो कालाच्या स्वरूपी आला त्याला वैष्णव म्हणतात त्या वैष्णवांचा मेन मालक ज्ञानदेव वैष्णव मोठा आणि मुक्त नामदेव पेटा आणि ज्ञानोबा तुकोबराच्या नंतर वैष्णवांचा महावैष्णव झाला तो सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरू आपली सर्वांची गुरु माऊली माता माऊली सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा याने काला आपल्याला अनुभूतीला आणून दिला अर्थने तुला शोधून काढली भल्याची वाट अर्थने तुला शोधून काढली भल्याची वाट गुरुचे लावले बाजाची आम्हा गुरुदास अभंगावरती विचार करण्यापूर्वी थोडासा परिहार थोडासा सालावाप्रमाणे थोडं साधं संत सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा या महात्म्याच्या कृपेने भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने तुम्हा सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील साधक मायबाप यांच्या सहकार्याने यांच्या प्रेरणेने सच्चिदानंद श्रीपाद महाराज ट्रस्ट महाराष्ट्रातील आहे तेवढ्या ट्रस्ट सगळ्यांच्या एकीकरण
वैष्णव मिळावा आणि ह्या महावैष्णव मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून आणि ही कीर्तन होती सेवा. वास्तविक पाहता मी काही कीर्तनकार किंवा प्रवचनकार अजिबात नाही. ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली कशी तेवढं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ह्या वर्षी ज्या वेळेला नवीन ट्रस्टची स्थापना झाली आणि त्या नवीन ट्रस्टची स्थापना झाल्याच्या नंतर इगतपुरी तालुका असेल, त्र्यंबक तालुका असेल, या सर्व साधकांच्या माध्यमातून माझी इच्छा नसताना एक अधिकार त्यांचा हक्क आहे. या ट्रस्टवरती मला कार्यरत केलं. आमचे लायरे बाबा असेल, अजून काही जण आमचे भरत भाऊ, आमचे ठोकर भाऊ, या जुनी ट्रस्टीने आमची निवड करून ट्रस्टीवरती घेतलं. आणि तीच वेळेस मी तालुक्याला असं सांगितलं, ठीक आहे तुम्ही मला ट्रस्टवरती घेता, परंतु जोपर्यंत मी ट्रस्टवरती आहे तोपर्यंत माझं पत्रिकेमध्ये नाव सुद्धा नको, मला कुठलं कीर्तन सुद्धा नको, मला ही माझी इच्छा होती. त्यांना अगोदरच मी सांगितलं, पण बाबाची चालू काही सांगू शकत नाही. अरे देवाला प्रतिज्ञा मोडावं लागेल हो, देवाला प्रतिज्ञा मोडावं लागेल. ज्या वेळेला मीटिंग भरली ह्या कार्यक्रमाची, मीटिंग भरल्याच्या नंतर आपल्या ट्रस्टचे सचिव अविनाश भाऊ म्हणले, बाबांना मी अगोदरच सांगितलं आम्ही 14 ट्रस्टवरती नवीन आहोत, पूर्वी तुम्ही उत्तम कार्य केलेलं आहे. मागचा 26वा जर पुण्यतिथी 16 जर घटला तर भोतो 8वा 25वा भोतो आणि भविष्य असं काम या ट्रस्टने केलं. त्याच्यामध्ये आपले विकास बाबा असतील, त्यावेळी अध्यक्ष मधुभाऊ आरोटे, बाबुराव बाबा भागडे, नाना बाबा, या सगळ्या ट्रस्टीने आपणात प्रयत्न करून खऱ्या अर्थानं ते कार्य उत्तम गतीने पार पाडलं. अविनाश भाऊंना मी एक सांगितलं, बाबांना ह्या वर्षी आमची अशी इच्छा आहे का कीर्तनकार ट्रस्टीने द्यायचा नाही. कीर्तनकार हा ट्रस्टीने द्यायचा नाही, त्या विषयाला त्यांनी मान्यता दिली. परंतु साधकांच्या वतीने कीर्तनकार घ्यायचं, पण आता विचारायचं कुठं? आज जर पाहिलं समुद्र वगैरे, समुद्र जायचं कुठं? मग आम्ही एक आयडिया लावतो, ज्या ज्या भागातून आपण विश्वस्त नेमले आहेत त्या त्या भागातला कीर्तनकार त्या विश्वासाकडे द्यायचा, त्यांनी त्या भागातल्या साधकांना विश्वासात काय निर्णय झाला, त्या साधकांना विश्वासात घ्यायचं. कीर्तनकार कोण द्यायचा? त्या साधकांच्या माध्यमातून त्या विश्वासाने कीर्तनकार द्यायचा. ते मान्य झालं. आणि मग ज्या वेळेला हिम्मत अण्णा होते, बाबा होते, आप्पा पण होते त्या मीटिंगला, आणि मग मीटिंग मध्ये चर्चा झाल्याच्या नंतर अजून अण्णाने असा मुद्दा मांडला, मागच्या वर्षी ज्यांचे ज्यांचे कीर्तन प्रवचन झाले त्यांना तारीख द्यायची नाही, या वर्षामध्ये सगळं नवीन पाहिजे. त्यांचं झालं त्याचं. आता काय झालं, 7 दिवसामध्ये जवळजवळ इगतपुरी तालुक्याच्या माध्यमातून कीर्तनरूपी कार्याची कार्याची पंगत आम्ही येते. पण आत्मानी मुद्दा मांडला का कार्याचा कीर्तनकार ह्या वर्षी तुमचा तालुक्याचा. आम्ही आतापर्यंत कुठलंही कीर्तन तालुक्यातील कीर्तनकारांना मागितलं नाही. आतापर्यंत तालुक्यानं सगळं जे काम केलं ते पडद्याच्या मागून केलं, पडद्याच्या पुढे कधीच नाही. 25 वर्ष झाले पडद्याच्या मागून काम चाललेलं आहे. आणि काम पुढं येऊन करणं सोपं आहे, मागून करणं काम जड आहे. हिरोगिरी करणं नाही आवडत, पण साईड हिरोचा आहे ना त्याला नाही. अण्णाने सगळ्यांना अनुभूती दिली, पण आम्ही तालुक्यात सर्व केला. कायचा कीर्तन द्यायचं कोणला? आता ज्यांना कीर्तन द्यायचे त्यांच्या मागच्या वर्षी कार्यक्रम होईल. आता तो कार्यक्रम करण्याची माझ्यामध्ये होती, पण ती बाबाची कृपा काय माझा कार्यक्रम झालाच नाही. आता ते काय असं असो, मग त्यांनी सर्व केला. मागच्या वर्षी कीर्तन कोणाचं झालं नाही,
चालू झालं आता तुला लक्षात आलं तर निवृत्त काय करेल जोपर्यंत 5 वर्षात असतो तोपर्यंत कीर्तन नाही नको प्रवचन नाही नको याने सांगतात कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल आता जेव्हा आपण मला सोडली तेव्हा बाकी आगलच बोललं मग ते होतंय बोलला आणि म्हणून ती कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली वास्तविक पाहता मी काही काळाचा अधिकारी नाही मी काही कीर्तनकार नाही मला काही जमत पण नाही पण आता ह्या मंडळींवर केलं म्हणजे गप्पा राहून काही बोलावं लागेल आणि म्हणून देवा देतो उत्तम असे मूर्तपणे आहे सर्व असे गायक आहेत सर्व गायक मंडळींना विनंती येतो मला काही येत नाही म्हणून तुम्ही उत्कृष्ट असे गायक आहात तुम्ही प्रमाण द्या पण एकदम प्रमाणात एवढं नका असू का कारण मी जर कसा काय असतो ना तुम्हाला सांगतो मला काही कळत नाही म्हणून तुम्ही प्रमाणात आणि म्हणून आज मला काही वास्तविक पाहता अधिकार नसताना हे गाण्याचं कीर्तन माझ्याकडे आलं आता वास्तविक पाहता तुम्ही सर्व इथं आलेले माझे मायबाप तुम्हाला मुळातच काला सांगायची गरजच नाही कारण तुम्हाला काला श्रीपाद बाबाच्या कृपेने कळलेला आहे तुम्ही काल्याच्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे तुम्ही काल्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले म्हणून तुम्ही घोटीपर्यंत आले आता तुम्ही म्हणाल शेतकऱ्याला नाही त्यांना जागा नाही का बघा काहींची आर्थिक अडचण आहे काहींची शैक्षणिक अडचण आहे काहींच्या घरी करायला कोणी नाही म्हणून मी इकडे आले मी घर सांभाळायला पाहिजे पण आपल्यापेक्षा त्यांना तिकडे जास्त विरोध राहिला कारण त्यांचं चित्र तिथं नाही त्यांचं चित्र मोठी म्हणजे 2 वर्ग झाले एक इथं आले त्यांना काला सांगायची गरज नाही त्यांना काला घालला आणि जे आपल्या म्हणजे आपल्या कुटुंबाची सेवा करायला गेलेले त्यांना काला घालू राहिला पण तिसरा जो बोलली त्याच्यासाठी मला काय बोलायचं बुद्धीची अडचण आपण म्हणतो त्याच्या बुद्धीची अडचण बुद्धीचे वैभव आणि नाही त्याला काला घडला न घडला त्या स्वरूपाला प्राप्त झाला किंवा न झाला तो तुम्ही घरी गेल्यावर विचार करा विठ्ठल त्याच्या मागचं काम एकच गम्य अभिमान मीपणा स्वस्वरूपाची ओळख नसणे अज्ञानपणा कर्मपणा ज्ञान स्वरूप नाही तर कर्मामध्ये अटकलेले ध्येय आसक्तीमध्ये अटकलेले आणि ध्येय आसक्तीमध्ये माणूस अटकला तर घोटाळा झाला आणि ज्याला काला झाला नाही तोच देव आसक्तीत अटकतो ज्याचा काला झाला ज्याला काला घडावा असं वाटत असेल तर माऊली सांगतात या देहाच्या बाजूला पडते सुख दुःखाच्या साधनेला पुढचे आणि सुखे स्वरूप घडते माझ्याला आणि देहाच्या बांधण्यात पडलो महाराव मला मान पाहिजे मला कीर्तन पाहिजे मला सेवा पाहिजे मला बाबा म्हटलं पाहिजे मला गुरु म्हटलं पाहिजे मला विचारलं पाहिजे मीच मालक म्हणलं पाहिजे या मीना वाटोळं घालून टाकलं कारण आम्ही काल्याचा जो शोध घेतो तो जिथं घ्यायला पाहिजे तिथं घेत नाही आणि जिथं घडत नाही तिथं घेतल्याशिवाय आम्ही अनेक कर्मकांडामध्ये अडकलो जा नका घोटाळ्याचा एखादा प्रकार असेल त्याला माप आज्ञानाला माप आहे नवल अहंकाराची गोठी विशेष न पाठी आज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी आज्ञानाला माप आहे ज्ञानाला माप नाही त्याने डोकं चालवावं झाला बाबांनी जे तत्व दिलं ते अमोल किमतीचं आहे त्याची किंमत जगाच्या बाजारात मिळू शकत नाही पण त्याचा वापर करण्यासाठी बाबा सांगायचे तर पुरं ठिकाणावर पाहिजे काय चालले ठिकाण तर पुरं ठिकाणावर पाहिजे ते बाबांना पायी तीर्थ यात्रा घडो आणि पुरं खुशाल घाल पडो बाबा झाले त्याच्या आमच्या टकुरे आता काही त्यांचं गाण पडले नको त्या कर्मकांडामध्ये आता तो विचार करा आज हल्ली अशी परिस्थिती झालेली आहे परमात्म्याला उदाहरण आलेलं आहे बाजार भरलेला आहे त्यांनी गोळामध्ये कीर्तन कार्य भाऊ पूर्वीचा असा काळ होता तारीख जेव्हा मला हेच कळत होतं
डोकंच काम करत नाही. भुवाबाईला शिखर गाठलं वास्तविक पाहता माऊलीने एका ओळीमध्ये सांगतात तुम्ही शरीराचे न पिडावे. काय सांगतात? परमदास बोलले तुम्ही शरीराचे न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, या शरीरातून तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही दीर्घासी न जावे, तुम्ही स्वधर्म केले काय अर्थ मोकाट उपास तापास करू नको. मोकाट श्रावण दसऱ्यात हे ते आमचे धंदे करायची गरज नाही. शरीराला मिळत बसायचं काम नाही. मोकाट देव सोडायची गरज नाही. जो देव बाबाने दाखवला तोच देव. हे काय धरला चित्ती Thank you.